वर्धा आणि अमरावती ही राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरं ठरलेली आहेत। या दोन्ही शहरांमध्ये पारा 46 अंशांवर पोहोचलाय। दक्षिण अंदमानमध्ये मान्सून पोहोचलेला आहे अशी घोषणा भारतीय हवामान खात्याने केलेली आहे। मात्र दुसरीकडे पश्चिम विदर्भामध्ये सूर्य पार तळपला असून मोठ्या प्रमाणात आग ओकताना दिसतोय। त्यामुळे पारा 46 अंशांवर गेलेला आहे। पश्चिम विदर्भात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। 23 मे नंतर विदर्भामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे 24 मे पासून तापमानात घट होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, सध्या तापमान वाढताना दिसतंय। वर्धा अमरावतीमध्ये सर्वात उष्णता पाहायला मिळते। सर्वाधिक उष्ण शहर हे नोंदवलं गेलेलं आहे। हां सर. नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये देशात सर्वाधिक तापमानाची जी आहे ती नोंद झालेली आहे। 46 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद जी आहे ती अमरावती जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे पश्चिम विदर्भात पाहिलं तर यावेळेस मोठ्या प्रमाणात उकाडा जो आहे तो वाढलेला आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 1 डझनपेक्षा जास्त उष्माघाताचे जे आहेत ते रुग्ण आढळलेले आहेत आणि यामध्ये 4 पेक्षा अधिक रुग्णांचा जो आहे तो या उष्माघाताने मृत्यू झाल्याची ही नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे खबरदारी घेण्याचं आव्हान जे आहे ते आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे। सध्या जर पाहिलं तर दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यावरती नागरिक जे आहेत ते तुरळक प्रमाणात दिसत आहे। दुपारच्या वेळेस रस्ते जे आहे ते निर्मनुष्य झाल्याचं दिसत आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर न पडण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलेलं आहे आणि त्यामुळे नागरिक सध्या मोठ्या प्रमाणात खबरदारी घेताना दिसत आहे। पण अमरावतीत सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असल्याचं इथं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात उष्णताच्या झळा ज्या आहेत त्या नागरिकांना पोहोचत आहे। त्यामुळे नागरिक या सरकारच्या आव्हानाला आणखी किती सपोर्ट करतात हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि आता जर पाहिलं तर आता सकाळपासूनच रस्त्यांवरची गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे।